बातमी आहे वसंत मोरे यांच्या संदर्भात। राज ठाकरे यांनी वेळ दिलेला नाही, आपण परतीचे दोर स्वतः कापले असं म्हणत वसंत मोरे ढसाढसा रडले। तर आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी वसंत मोरे यांच्याशी बातचीत केलेली आहे, पाहूयात। भल्या भल्यांना रडवणारे पुण्यातील वसंत तात्यांच्या डोळ्यामध्ये आज पुणेकरांना अश्रू पाहायला मिळाले। आणि याचं कारण म्हणजे मनसेचे वसंत मोरे आता मनसेचे नाही आहेत। मनसेचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे, प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे आणि आपल्यासोबत तात्या आहेत। तात्या, डोळ्यातील अश्रू खूप काही सांगून जात आहेत तुमचे। ते गेल्या अनेक दिवसापासून आहेत आणि ते पक्ष हितासाठी होते। मला वाटतं की आज त्या सगळ्या अश्रूंचा सगळ्यांचा कडलोट करून टाकला। आज इथून पुढं आता नाही माझ्या डोळ्यात परत पाणी येणार, कारण भरपूर वेळा आलं परंतु ते कुणाला दिसलं नाही। आज जेव्हा माझा राजीनामा गेला तेव्हा अनेकांचे फोन आले, मी नाही फोन घेतले, कारण मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मी नाटक करत नव्हतो ना। पक्ष संघटना वाढीसाठी माझा सारखा जीव तडफडत होता। संघटना वाढीसाठी मी आयुष्यभर प्रयत्न करत राहिलो, म्हणजे त्याचं मला काही बेनिफिट्स कुठलं देत नसतील आणि चुकीचे अहवाल जर मुंबईला पाठवत असतील तर मला वाटतं मग अशा लोकांमध्ये राहून काय उपयोग आहे। नाही, साहेबांपर्यंत माझं सगळे विषय पोचत होते, परंतु या आत्ताच्या काही दिवसांमध्ये माझं पॉझिटिव्ह काय गोष्टी पोचण्यापेक्षा निगेटिव्हच बऱ्याच गोष्टी साहेबांपर्यंत बनवून पाठवल्या गेल्या। तर वसंत मोरे निगेटिव्ह आजपर्यंत संघटनेसाठी कधी नव्हता, पण आजपासून विषय संपला, त्यामुळं काय आता पुढं बोलण्याचा विषय नाही आहे। आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये ती लोक साहेबांपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी ठरली, म्हणून तिथं अहवाल निगेटिव्ह गेला की पुण्यामध्ये मनसेला पोषक वातावरण नाही, तर निवडणूक लढवण्यावर तुम्ही ठाम आहे, तर कशी लढवायची ते ठरू। नक्कीच, तर हे होते वसंत मोरे। निवडणूक तर लढवणार आहे, कशी लढवायची हे ठरू, अशा प्रकारची भूमिका सध्या वसंत मोरेंनी घेतलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।